नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला कामाला जायचं आहे. तर जे काय होणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. तर चला आपण सुरुवात करूया ब्लॉगसाठी. तर सकाळी सकाळी निघालो मित्रांनो काम करण्यासाठी. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं भरपूर असं सगळीकडं हिरवळ पसरलेली आहे. हे इकडे पहा, मक्याचं रान दिसत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर एकदम मस्त वातावरण आहे, थोडं ऊन पण आहे. तर आम्ही गेलो काम करण्यासाठी, बागाचे शेंडे मोडण्यासाठी. तर हे पहा, काम चालू आहे मित्रांचे आणि आमचे. तर भरपूर शेंडे होते आणि द्राक्ष पण लागलेले होते. हे पहा, तुम्हाला द्राक्ष पण दिसत असतील, कारण जे मागचे द्राक्ष आहेत ते हा डबल बाराचा आहे. तर हे लयच आंबट असतात मित्रांनो. हे पहा, भरपूर आंबट असतात, त्याच्यामुळे हे खाल्ले जात नाही. मी खाऊन पाहिलं, भरपूर आंबट होतं. तर अशा पद्धतीने द्राक्षे दावले आणि त्याच्यानंतर काम संपलं. संध्याकाळ होत आली, 3 वाजले. म्हणजे संध्याकाळ नाही, दुपार होती, साधारण 2:30-3 वाजले होते. तर बाकीचे मित्र पुढे चालले आहेत. ते पहा, घरचेच आहेत, भाऊ आणि मी त्यांच्यामध्ये. तर हे पहा, हो पण चुलत भाऊच आहे माझा. तर काम झालं आणि निघालो घरी, म्हणजे शेडवर राहण्यासाठी. तर पुढे गेलो आणि पुढे जाता भरपूर असं परत रान लागलं मक्याचंच. तर हे पहा कसं दिसतंय एकदम, आणि आकाश पण कसं शोभून दिसतंय, म्हणजे भरपूर ढग पण आहेत आणि निळे आकाश पण आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो मिरचीच्या मळ्यामध्ये, आम्हाला भाजीला मिरची आणण्यासाठी, ढोबळी मिरची. तर हे पहा, एकदम कोमान गेलेल्या होत्या. तर हे पहा, माझा भाऊ दाखवतो तुम्हाला. एक लाल मिरची आणि दुसरी एक हिरवी मिरची पण त्याने घेतली, तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने दाखवेल. तर हे पहा, मस्तपैकी. तर हे पहा, एक लाल मिरची आणि हिरवी मिरची, भोपळ्यासारखी मिरची आहे एकदम, ढोबळी भाजी बनवण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही परतलो घरी. जाता हे पहा, मोजमस्ती करतच गेलो. पेरू कोणी खाले, कोणी काय खालं आणि त्याच्यानंतर गाड्यांवर बसून निघण्यासाठी निघालो. गाड्या आम्ही मालकांच्या बंगल्यासमोर लावलेल्या होत्या. त्याच्यानंतर हे पहा, मालकांचा बंगला इथं आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो आता गाडी वळवून. तर हे पहा, बाकीचे इथं बसले होते मित्र. आणि हे पहा, तर त्याच्यानंतर आता निघायची वेळ आली आणि मी पण थोडे जांब खाले. आमच्याकडे जांबाला पेरू म्हणतात. तर निघालो आता घरी परतण्यासाठी. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करल्याशिवाय राहू नका. सबस्क्राईब करून नंतरच बॅग घ्या. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.